पुण्यात ईडीची मोठी कारवाई. मुकुंदनगर परिसरात सकाळपासून छापे. पुण्यातील मुकुंदनगर येथील सुजय गार्डन सोसायटीमध्ये आज सकाळपासून ईडीकडून मोठी कारवाई सुरू झाली आहे. सीए प्रकाश पोफळे यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला आहे. ही कारवाई सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून सुरू असून त्यांच्या घरासह कार्यालयाची तपासणी केली जाते आहे. ही कारवाई नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती समोर येते आहे. अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई हाती घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार अशोक खरात याने नाशिक जिल्ह्यातील 2 सहकारी पतसंस्थांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने अनेक बँक खाती उघडली होती. मात्र त्या सर्व खात्यांवर स्वतःचा ताबा ठेवण्यासाठी तो स्वतःच नॉमिनी होता आणि इतर सर्व खात्यांना स्वतःचा मोबाईल नंबर जोडलेला होता. तसेच दैवी शक्ती असल्याचा दावा करत सामान्य वस्तू आशीर्वादित म्हणून विक्री केल्याचं समोर आलेलं आहे. या माध्यमातून आणि खंडणीद्वारे जमा झालेला पैसा विविध जमिनींमध्ये गुंतवण्यात आल्याचा संशय आहे. या आर्थिक व्यवहारांमध्ये सीए प्रकाश पोफळे आणि त्याच्या कुटुंबियांची भूमिका असल्याची चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकृत माहितीनुसार PMLA कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येते आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याच्या आधारे हा तपास सुरू आहे. या प्रकरणात खंडणी, धार्मिक फसवणूक, ड्रग्जच्या सहाय्याने अत्याचार यासारखे गंभीर आरोप आहेत. स्पष्टीकरण द्या. कोण कोण आहे? किती जण आहेत? ईडीची कधीपासून कारवाई चालू आहे? कशा संदर्भात चालू आहे कारवाई?